स्वागत आहे। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याबद्दल ऑडिओ क्लिपद्वारे अपमानजनक शब्द वापरणाऱ्या विजय चौधरींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गुज्जर समाज मंचाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। पाहूया निवेदन देतानाची काही चित्रे। केंद्रीय राज्यमंत्री नामदार रक्षा खडसे, संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याबद्दल अवाच्य व अपमानकारक शब्द ऑडिओ क्लिपद्वारे प्रयोग करणाऱ्या विजय चौधरीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन गुज्जर समाज मंचाच्या वतीने जिल्हाधिकारी नंदुरबार तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना देण्यात आले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व माजी खासदार डॉक्टर हिना गावित या दोघेही महिलांप्रती ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून विजय चौधरी यांनी अपमानकारक शब्द वापरून शिवीगाळ केली आहे। यामुळे समस्त समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून विजय चौधरी यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रसंगी गुजर समाज मंचाचे श्रीपद पटेल, हरिभाई पाटील, सत्यानंद पाटील, माधव पाटील, मनीष पाटील, सुदाम पाटील आदी उपस्थित होते। आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। सदर निवेदन हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 5-6 दिवसापासून सोशल मीडियावर ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झालेल्या आहेत त्या ऑडिओ क्लिपमध्ये आदरणीय नामदार रक्षाताई खडसे, आदरणीय माजी खासदार हिनाताई गावित आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या आदरणीय रोहिणीताई खडसे यांच्याबद्दल अश्लील अर्वाच्य भाषा वापरल्यामुळे नारी शक्तीचा हा मोठा अपमान आहे। त्यामुळे आमच्या भावना दुखावलेल्या आहेत। म्हणून आम्ही गुजर समाज मंच, ज्या गुजर समाज मंचची व्याप्ती ही नंदुरबार जिल्ह्यासह 5 जिल्ह्यात आहेत, प्रातिनिधिक स्वरूपात येऊन 5 जणांनी आम्ही निषेधाचं निवेदन दिलं आहे। तसेच संबंधित ऑडिओमध्ये बोलणारी व्यक्ती विजू चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी आम्ही निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सुद्धा देण्यात आली आहे।